एक दुःखद बातमी समोर येते आहे। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। कोल्हापूरमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आताची एक दुःखद बातमी आपण पाहतोय। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं निधन झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, का अधिकची माहिती? दुपारी खरं दुःखद बातमीच म्हणावं लागेल, कारण पद्मश्री डी.वाय. पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी देखील होते। आज त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे। या बिहार त्रिपुराचे ते माजी राज्यपाल राहिलेले आहेत। राजकारणामध्ये सुद्धा त्यांचे एक वेगळी ओळख जी आहे ती पाहायला मिळालेली होती। त्याचबरोबर इतरही क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतं। देश विदेशांमध्ये आणि वैद्यकीय संस्था असतील, त्याचबरोबर नवीन मुंबईतले खेळाचं मैदान, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी जी आहे ती पाहायला मिळते। त्याचे नाव म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब खरं तर एक नवीन ओळखच निर्माण झालेली होती। डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील असं त्यांचं पूर्ण नाव जे आहे ते पाहायला मिळतं। 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापुरात ते जन्मलेले आणि सध्या त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे पूर्ण राजकीय विश्वास सुद्धा एक सर्वजयाची उडालेली आहे। मात्र एक धक्कादायक बातमीच ही म्हणावं लागेल, दुःखद बातमी जी आहे ती पाहावी लागेल। आमदार सतेज पाटील यांचे वडील आहेत ते, त्यामुळं या सगळ्यामुळं त्यांच्यावर देखील एक पितृशब्द आहे तो पाहायला मिळतोय। त्यामुळे एक दुःखद बातमी कोल्हापूरसह राज्यभरासाठी म्हणावी लागेल। निश्चितच विशाल, त्यामुळे राजकीय वर्तुळासाठी ही अतिशय दुःखद अशी बातमी आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विशाल। तर आपण पाहतोय पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। कोल्हापूरमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।